बघा काय दिलेलं आहे इंटिग्रेशन dx अपॉन एक्स पॉवर 1/2 प्लस एक्स पॉवर 1/3 इज इक्वल टू RHS दिलेलं आहे आणि आपल्याला ए बी सी डी ह्या व्हॅल्यू फाइंड करायचे. आता डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबलची पॉवर जर फ्रॅक्शनमध्ये असेल तर आपल्याला या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय करावं लागते बघा. LCM ऑफ 1/2 हे जे व्हेरिएबलचे पॉवर आहेत ना त्याचा LCM घेऊया. LCM येईल बघा 1/6 आणि जो LCM आलेला आहे ना त्याला सबस्टिट्यूशन ठेवूया आपण t. दॅट इज एक्स पॉवर 1/6 इज इक्वल टू टी. तर 1/6 पॉवर जर आपण RHS मध्ये घेतली तर t⁶ होईल आणि आपण आता इंटिग्रेशन सोडवताना जर सबस्टिट्यूशन ठेवला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय तर बाय डिफॉल्ट डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा dx इज इक्वल टू 6t⁵ इंटू dt. ओके dx आता इंटिग्रेशन काय होईल बघा. dx ची व्हॅल्यू येणार आहे 6t⁵ इंटू dt डिवायडेड बाय x ची व्हॅल्यू t⁶ त्याची पॉवर 1/2 दॅट इज ते t³ होईल. t⁶ पॉवर 1/3 दॅट इज t² होईल. म्हणजे 6t⁵ डिवायडेड बाय t² कॉमन घ्या t+1 इंटू dt कॅन्सल का होईल बघा. t² कॅन्सल झाला तर 6t³ अपॉन t+1 इंटू dt. ओके आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा नेक्स्ट ह्याच्या पुढचं सोडवताना या पार्टमध्ये की 6 तर कॉन्स्टंट आहे t³ आहे अपॉन हे t+1 आहे. न्यूमरेटरची पॉवर डिनॉमिनेटरच्या पॉवरपेक्षा जास्त आहे. तुम्ही डिव्हिजन मेथड यूज करून सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता पण मी थोडासा वेगळा अप्रोच लावतो. डिनॉमिनेटरमध्ये प्लस आहे तर न्यूमरेटरमध्ये प्लस आणि -1ची ॲडजस्टमेंट करतो आणि हे जर सेपरेट केलं तर होईल काय बघा. t³ + 1 अपॉन t+1 -1 अपॉन t+1 इंटू dt. ठीक आहे 1 म्हणजे 1चा क्यूब तुम्ही लिहू शकता. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला इथे एक फॉर्म्युला यूज करायला लागणार बघा. a³ + b³ काय येणार बघा फॉर्म्युला a + b a² - ab + b². हा फॉर्म्युला आहे जो स्कूल लेवल पासून आपण यूज करतो. म्हणजे याचे जर फॅक्टराइज केलं आपण तर t+1 इंटू t² - t+1 अपॉन t+1 -1 अपॉन t+1 इंटू dt. हे फॅक्टराइज केल्यामुळे झालं काय बघा की t+1 कॅन्सल झालं. ओके म्हणजे इंटिग्रेशन मध्ये 6 च्या बाहेर इंटिग्रेशन सॉल्व्ह करा. t² + t -t+1 राहिले. t² चं इंटिग्रेशन काय येणार बघा t³/3. t चं इंटिग्रेशन t²/2. 1 चं इंटिग्रेशन t मायनस लॉग ऑफ t+1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस k घेऊया. त्यांनी k कॉन्स्टंट घेतला म्हणून k घेतला. 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2t³ - 3t² प्लस 6t मायनस 6 इंटू लॉग ऑफ t+1 प्लस k झाला. आता परत जर x ची व्हॅल्यू आपण t ची व्हॅल्यू जर x⁻1/6 पुट केली तर हे 1/6 चा क्यूब 3x पॉवर 1/6 चा स्क्वेअर 6x⁻1/6 6 लॉग ऑफ x पॉवर 1/6 प्लस 1 प्लस k झाला. सॉल्विंग करून बघा काय ना हे हाफ होईल 3x⁻1/3 6x⁻1/6 6 लॉग ऑफ x⁻1/6 प्लस 1 प्लस k करा. आता कंपॅरेटिव्हली बघा x⁻½ ही व्हॅल्यू a झाली. x⁻1/3 चा कोएफिशियंट म्हणजे b झाला. x⁻1/6 चा कोएफिशियंट c अँड हे d ची व्हॅल्यू झाली का बघा. म्हणजेच a b c d मध्ये रिस्पेक्टिव्हली व्हॅल्यू बघा. a ची व्हॅल्यू 2 b ची व्हॅल्यू -3 c ची व्हॅल्यू 6 अँड d ची व्हॅल्यू -6. दॅट इज ऑप्शन नंबर a इज करेक्ट.